वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहे इन्स्टंट पावभाजी। डायरेक्ट कुकरमधली पावभाजी आज आपण बनवणार आहे। त्याच्यासाठी आपण इथे 2 शिमला मिरची कट करून घेतले आहेत, 3 टोमॅटो घेतले, 2 कांदे घेतले आणि फ्रोझन मटार घेतले आणि कुकरमध्ये आपण 4-5 बटाटे घेतले, फ्लॉवर घेतले। आता आपण हे कट करून घेऊया आणि आपण हे डायरेक्ट कुकरला लावायचं। तर आता आपण गॅस ऑन केला आहे। ओके, त्याच्यामध्ये आता आपण पाण्यात बटाटे फ्लावर घेतले कट करून। आता आपण वटाणे घालायचे, एक वाटीभर वटाणे घेतलेत आणि आता हे सगळं साहित्य आपण याच्यात टाकायचं। आता आपण सगळ्या भाज्या याच्यात टाकल्यात आणि आता आपण याच्यामध्ये हळद टाकायची आहे। एक अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, छोटा चमचा जिरा घालायचा आहे, तिखट घालायचं आहे, काश्मीरी तिखट घाला, 2 चमचे आता तिखट घातलं याच्यामध्ये। आणि आता आपण 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे। हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे, तुम्ही कोणताही घालू शकता, तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो। 1च चमचा घालायचा आहे, नंतर परत घालायचं आहे आपल्याला। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याला थोडंसं एक 5-7 मिनिटं बॉईल करायचं आहे असं। तर आता इथे आपण 2 लाल काश्मीरी मिरच्या घेतल्यात, 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे। असं 2 चमचे आपण ही पेस्ट करून घेतली आहे। आता आपण ही पण याच्यात घालूया। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, 1 ते 1.5 चमचा आता आपण मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। वाटलंच नंतर पण आपण घालू शकतो, पण कुकरला लावताना पण थोडं घालायचं आहे। आता हे व्यवस्थित सगळं टाकून झालं आहे। आता आपण झाकण लावून घेऊया थोडीशी उकळी आल्यावर। एक अर्धा चमचा बटर घालायचं याच्यामध्ये। याने टेस्ट चांगली येते, बघू शकतात मस्त भाज्या बॉईल होत आहे। आता आपल्याला गॅस वाचवायचा आहे, तर अशा रेसिपी आपण ट्राय केल्या पाहिजे। इन्स्टंट पावभाजी वगैरे डायरेक्ट कुकरला लावायची। आता आपण कुकर लावून घेऊया आणि आता आपल्याला याच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर आता आपण गॅस बंद केला आहे। तर आता आपली पावभाजी रेडी आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ही स्मॅश करायची आहे। तर आता आपण हे माझ्याकडे बॉसचं इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे, त्याने ब्लेंड करणार आहे। तुम्ही स्मॅशरने पण करू शकता, पण याने कसं एकदम व्यवस्थित ब्लेंड होतं। तुम्ही बघू शकता प्युरी छान होते। आता आपली रेडी आहे। आता आपण गॅस लावूया आणि परत गॅसवर थोडीशी बॉईल करायची आहे।
आता आपण परत अर्धा चमचा तिखट घालायचं त्याच्यात आणि गरम पाणी केलंय मी, अर्ध भांडभर गरम पाणी ॲड करायचं याच्यात आणि परत पावभाजी मसाला घालायचा आहे चवीला, परत एवढा घालायचा, 1 चमचा घालायचा आणि परत हे आपल्याला व्यवस्थित बॉईल करायचं. आता पावभाजी थोडीशी प्युरी करायची. आता परत बटर ॲड करायचं आपल्याला, अर्धा चमचा टेस्टसाठी. तुम्ही बघू शकता आपली पावभाजी मस्तपैकी आता रेडी होते. तर आपण याच्यात पाणी ॲड केलं. ओके, तर आपल्याला मीठ घालावंच लागणार आहे. परत 1-1.5 चमचा मीठ घालायचं आपल्याला. मगाशी आपण 1.5 चमचा घातलं होतं पण परत आता ॲड करायचं, कारण की पाणी घातलंय ना आपण. तुम्ही पाणी अजून वाढवू शकतात तुमच्या हिशोबाने. मी इथे पाणी टाकते अजून. तर तुम्ही बघा आपली पावभाजी मस्तपैकी रेडी आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण ही पाव गरम करून मस्तपैकी सर्व करून घेऊया. याच्यात आपण कुठलाही कलर ॲड केलेला नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात आपली पावभाजी मस्तपैकी रेडी झाली आहे, झटपट अशी. तुम्ही पण ही अशी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे. जर ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.